हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आज आपण डिस्कस करणार आहोत मार्केट रिसर्चचं इम्पॉर्टन्स इंडियन बिझनेसमध्ये. ते का करावे लागते आणि कुठल्या स्टेप्स फॉलो करावे लागतात ते आपण पाहणार आहोत. यामध्ये सेक्शन पहिला आहे मार्केट रिसर्चचे इम्पॉर्टन्स. मार्केट रिसर्च हा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी, विशेषतः भारतासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेत एक क्रिटिकल म्हणजेच महत्त्वाची स्टेप आहे. मार्केट रिसर्च करून तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सची इम्पॉर्टंट माहिती गोळा करू शकता. त्यांच्या गरजा, प्राधान्य, खरेदीचे बिहेवियर म्हणजेच पर्चेसिंग बिहेवियर समजून घेऊन बाजारपेठेतील अपॉर्च्युनिटी प्लस मार्केट गॅप्स आपल्याला ओळखावे लागतात. मार्केट रिसर्च तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल माहितीपूर्व निर्णय घेण्यास मदत करते, जसे की प्रोडक्ट किंवा सर्व्हिस फोकस करण्यासाठी टार्गेट मार्केट, प्राइसिंग स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग अप्रोच. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज देते आणि कुठल्याही मार्केटमध्ये सक्सेस भेटण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 2 येतो मार्केट रिसर्च करण्याच्या स्टेप्स. पहिली स्टेप आहे डिफाईन द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. स्पष्टपणे तुमच्या रिसर्च ऑब्जेक्टिव्ह निश्चित करावे लागतात, जसे की बाजारातील ट्रेंड ओळखणे, ग्राहकांच्या नीड्स ॲक्सेस करणे किंवा कॉम्पिटिशनचं इव्हॅल्युएशन करणे. हे या स्टेपमध्ये येते. स्टेप 2 मध्ये ते टार्गेट ऑडियन्स ओळखणे. आपलं टार्गेट ऑडियन्स कुठलं आहे, ते कशावर डिपेंड होतं. प्रोडक्ट आपण कुठला सेल करणार आहोत, त्यासाठी आपलं प्रोडक्ट कोण घेणार आहे, प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल, काहीही असेल, त्यावर आपलं टार्गेट ऑडियन्स डिफाईन होतं. त्यामध्ये लोकसंख्या, भौगोलिक, सायकोग्राफिक वैशिष्ट्ये आपल्याला निश्चित करावं लागतात. थर्ड स्टेप येते रिसर्च पद्धत निवडणे. रिसर्चच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे सर्वेज आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, फोकस ग्रुप आहे, सेकंडरी रिसर्च आहे. यासारख्या रिसर्च पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतो आणि आपला रिसर्च करावा लागतो. फोर्थ स्टेप येते डेटा गोळा कर. आपला रिसर्च झालेला आहे, पुन्हा टार्गेट ऑडियन्स डिफाईन झालेला आहे, त्यावर आपण डेटा गोळा करतो आणि ॲनालिसिस करावा लागतो. निवडलेल्या रिसर्च पद्धतीचा वापर करून डेटा गोळा करा आणि ॲनालाइज द रिझल्ट टू ड्रॉ इनसाइट्स. स्टेप 5 येते कन्क्लुजन. कन्क्लुजन सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काढावं लागतो. आपल्याला डिसिजन मेकिंग करून डिफाईन करावं लागते प्रोडक्ट कधी लॉन्च करायचा, कुठे लॉन्च करायचा, कुठल्या एरियामध्ये लॉन्च करायचं. ऑफलाईन प्रोडक्ट असेल तर एरिया डिफाईन करावा लागतो, सिटी डिफाईन करावं लागते आणि त्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट लॉन्च करावा लागतो. ऑनलाईन असेल तर ऑनलाईनसुद्धा आपल्याला लॉन्च करण्यासाठी या पॉईंट्सची खूप गरज आहे. सेक्शन 3 येतो भारतातील व्यवसायासाठी मार्केट रिसर्च करताना विचारात घेण्यासाठीचे मुख्य घटक. फॅक्टर 1 येतो सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. भारत हा 22हून अधिक अधिकृत भाषा आणि असंख्य सांस्कृतिक बारकावे असलेला वैविध्यपूर्ण देश आहे. प्रभावी मार्केटिंग धोरण विकसित करण्यासाठी आपल्याला टार्गेटेड ऑडियन्सचा सांस्कृतिक आणि भाषिक विविधता समजून घेण्याची खूप गरज आहे. फॅक्टर 2 येतो इकॉनॉमिक आणि सोशल ट्रेंड. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय सामाजिक आर्थिक असमानता आहेत. हे ट्रेंड समजून घेतल्याने तुम्हाला संधी ओळखण्यात आणि तुमची सेवा, प्रोडक्शन आणि तुमचं टार्गेट मार्केट याच्या गरजेनुसार ट्रेंड तयार करण्यास मदत होऊ शकते. फॅक्टर 3 येतो रेग्युलेटरी आणि लीगल एन्व्हायरमेंट. भारतामध्ये कॉम्प्लेक्स रेग्युलेशन्स आहेत, लीगल वातावरण आहे, जे तुमच्या व्यवसायाच्या ऑपरेशन्सवर परिणाम करू शकते. भारतात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नियामक आवश्यकता आणि रेग्युलेटरी आपल्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे. निष्कर्ष काय येतो, शेवटी भारतामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केट रिसर्च आयोजित करणे एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. या व्हिडिओमध्ये वर्णन केलेल्या पॉईंट्सचे अनुसरून आपण चर्चा केलेल्या मुख्य स्टेप्सचा विचार करून तुम्ही व्हॅल्युएबल इन्साइट्स गोळा करू शकता आणि एक इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा व्यवसाय भारतीय बाजारपेठेत म्हणजेच इंडियन मार्केटमध्ये यशस्वी होईल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड विश यू द बेस्ट ऑफ लक इन युअर बिझनेस एंडेव्हर.